आवडतं खूप जणांना. आपण एक दिवशी ड्रॉइंग क्लास घेऊयात. मॅम मॅम ते ना म्हणजे आपले जे युनिट म्हणजे राईट हँड साईडला आणि हम्म. लेफ्ट हँड साईडला म्हणजे पॉइंटच्या जे म्हणजे ह्या साईडला असतं लेफ्ट हँड साईडला. हम्म. तर तिथे आपण इनडायरेक्टली युनिट आणि टेन्सच वापरायचं ना. आणि नंतर मग तो ज्या राईट साईडला आहे मग तिथे फक्त आपण टेन्थ आता बघ. 100 वन मिनिट, वन वापरायचं मिनिट. ना. आता बघ. 354.56 असं जर आलं. ओके. तर थ्री जे आहे, थ्री काय येईल आपलं? 100 प्लेसला. फाईव्ह येईल टेन्स प्लेसला. फोर येईल युनिट प्लेसला, कारण ह्या लेफ्ट साईडला आहेत, हे होल नंबर आहेत. ओके. डेसिमलच्या जे लेफ्ट साईडला येतात ते आपले होल नंबर्स असतात. ओके. हे क्लिअरली लक्षात ठेवायचं. आणि डेसिमल पॉइंट नंतर ज्या व्हॅल्यू येतात ते होल नंबर नसतात. ते डेसिमल पॉइंट नंतर व्हॅल्यू आलेले असतात. पॉइंट मध्ये असतात. 0.5, 0.6. ओके. तर त्या रीड करताना किंवा त्याचं डेसिमल मध्ये जे कन्व्हर्जन आहे, जर ते टेन्स हंड्रेड मध्ये काढायचं झालं तर ते कसं करतो आपण? 0.5, 0.56. आता 0.5 असेल तर ते काय येईल? टेन्सच्या प्लेसला येईल. 0.56 घेतलं तर हे 100 प्लेसला येईल. ओके. क्लिअर आहे आता सगळ्यांना मॅम हे? हम्म. मॅम तो 354 हा होल नंबर आहे. 3/4 याच्यामधला 3/4 कुठे आहे बाळा? नाही 354 हा. 354 थ्री हा हंड्रेड अँड फिफ्टी नंबर आहे. फोर हा होल नंबर आहे. ओके. हा काय जाणार मॅम जाणार मॅम तुमचा होल नंबरला जाईल. मॅम तुम्ही तर मगाचं जे एक्झाम्पल दिलेलं काहीतरी 54 की काहीतरी होतं 34. हम्म. हम्म. तर मॅम थ्री आज तुम्ही बोलला की थ्री हा फक्त होल नंबर आहे. यस बाळा, कारण तिथे काय होतं? 3/4 ÷ 10 होतं ना. ओके. अच्छा. पण हे डेसिमल मध्ये कन्व्हर्जन करून दिलेलं आहे, तर हा काय असला आपला? 354 आपला काय असणार आहे? होल नंबर असणार आहे. ओके. हा हम्म. ठीक आहे. आणि याचे तुम्हाला एक्झाम्पल खूप सॉल्व्ह करावे लागतील, तो जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस होत नाही. ओके. येस मॅम. समीरा, कॅन यू गिव्ह मी 5 minutes ओनली? 5 minutes नंतर आपण क्लोज करूयात. आता हे सगळ्यांना माहिती आहे ना, हे आपण घेतलं होतं. कोणाकोणाला माहिती आहे हा चार्ट? रेज हँड करायचंय किंवा यस टाईप करायचंय किंवा काहीही करा. ओके. येस मॅम. हम्म. हा माहितीये? जर फोर पार्ट मधला जर एकच पार्ट हा शेडेड असेल तर आपण त्याला काय म्हणतो बाळा? पाव भाग मॅम. हम्म. आता फर्स्ट क्वार्टर मधला जो पाव. पार्ट आहे. येस. हम्म. पावभाग म्हणतो, राईट? म्हणजे फोर मधला, चार मधला एकच भाग हा काय आहे आपला? शेडेड असल्यामुळे आपण काय म्हणतो त्याला? पावभाग. म्हणजेच काय येईल? 0.25. ओके. त्याच्यानंतर बघा सेकंड पॉइंट आहे तो हाफ, म्हणजे दोन एम्प्टी आहेत आणि दोन दोन शेडेड आहेत. येस. तर तिथे काय हो होईल? 50, हो. म्हणजे 0.50 मध्ये डेसिमल मध्ये जर कन्व्हर्जन केलं तर 0.50 येईल. आणि जर वल्गर फ्रॅक्शन मध्ये जर लिहायचं म्हणलं तर 1/2 येईल किंवा 2/4 येईल. येस और रॉंग? येस ओके. दिव्याला मॅम. एक्सप्लेन करायचंय ना? हा बोला. मॅम म्हणजे आपल्या म्हणजे स्कॉलरशिप एक्झाम मध्ये म्हणजे असं पण येऊ शकतं. काय बाळा? म्हणजे थ्री येस. डिवायडेड बाय फोर मध्ये कसं लिहायचं. हा, येऊ शकतं. मॅम आता असं पण आपल्याला येऊ आपण जे शकतात. क्वेश्चन घेऊ ना त्याच्यामध्ये तुला समजून येईल की कसं राहणार ते. ओके. तेही क्वेश्चन्स येणार बाळा. आता हा चार्ट सगळ्यांना माहिती आहे का बघा?
हा चार्ट आपल्याला झालेला आहे, 2-3 वेळेस झालाय. 3/4 सगळ्यांना माहिती आहे. 3/4 म्हणजे 0.75. ओके. 1 and a quarter. आता हे कोणाकोणाला झालेलं नव्हतं. ओके. आता 1 and a quarter म्हणजे काय, 1 हा होल येणार, त्याच्यानंतर इंटू 1/4 म्हणजे एका सर्कल मधला हा सगळा शेडेड पार्ट आहे, आणि एका सर्कल मधला हा हाफ म्हणजे पावच भाग हा आपला काय आहे, शेडेड आहे. ओके. आता इथे जर पाहिलं तुम्ही, तर हा काय आहे, होल हा शेडेड आहे, आणि याच्यातला पावच हा शेडेड आहे, म्हणजे काय येणार, 1 म्हणजे सर्कल एक 1 शेडेड आहे म्हणून 1, आणि इंटू 1/4. येस ऑर रॉंग? राईट ऑर रॉंग? यस. ओके. त्याच्यामुळे काय झालं, इथं 1.25 हे आपलं आन्सर येईल. म्हणजे 1 ऍज इट इज घेतला त्यांनी. 1 काय झाला, इथे होल नंबर झाला, पॉइंट दिला, आणि 1/4 काय येतं, इथे जर तुम्ही पाहिलं तर 25. ओके. ऍज इट इज 25 तुम्हाला तिथं लिहायचं आहे. ओके. कळलंय का सगळ्यांना? हो. पिहू, अनम्यूट करायचं बेटा. वेअर इज पिहूचं हेच नाहीये का? 1 मिनिट हा पिहू बाळा. पिहू अनम्यूट कर बाळा. यस मॅम. तू इंग्लिश मीडियमलाच आहेस ना बाळा? यस. मग तू क्लासमध्ये नव्हती का 2-3 दिवस मध्ये? नो मॅम. हम्म. नो हॅलो. मॅम. ओके. रेकॉर्डिंग तुला भेटून जातील बाळा, म्हणजे तुला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके. दुर्वा, अनम्यूट यस. करायचंय. दुर्वा, अनम्यूट कर बेटा. यस मिस. हम्म. काय प्रॉब्लेम आहे? मिस ते 1.5 ते वाला हम्म. आहे ना, 1 2 3 4 5 वाला, वन हम्म. अँड हम्म. हाफ. त्याचं हम्म. मला समजलं नाही, कारण आहे ना, तो आता बघ, हा नेक्स्ट वन सर्कल फ्रॅक्शन जो आहे, आहे, त्यातला जो 1 आहे म्हणजे तो होल. आता बघ, 1 हा सर्कल काय झाला, हा होल झाला तो ना, पूर्ण कम्प्लीट 1 भरलेला आहे. हा. त्यामुळं काय झालं, 1 हा होल नंबर झाला, किंवा 1 हे तिथं काय येणार, 1 येणार. ओके. 1, आणि त्याच्यानंतर जे दुसरा सर्कल दिलाय त्याच्यामध्ये काय केलंय, 2/4 च काय येतं, 1/2 येणार. ओके. हे काय, 2/4 आहे ना, हे जर बघितलं तर. पण 2/4 ला जर तू सिम्प्लिफाय केलं तर त्याचं काय येतं, 1/2. त्यामुळं 1 × 1/2. येस बेटा. पण ते कसं आलं, पण 2/4 येणार ना, सिम्प्लिफाय म्हणजे कसं? हे बघ, 2/4. ओके. आता बघ, 2 ओ, वन जा म्हणजे हाफ केलं का तुम्ही? 2 आणि 2 2 4. ओके. हे जे आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मध्ये बघितलं होतं बघ दुर्वा, आठवते तुला? हम्म. ते बरं. येस. कदाचित मी नव्हती. ओके. हा जर चार्ट सगळ्यांना समजला असेल तर त्यांनी लिहूया, आणि ज्यांना काही डाऊट असतील ते फक्त थांबा. बाकीचे लिहू झाले तरी चालेल. आपला सेशन झालेला आहे, इथं कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत सगळे. आता आपला पुढं सगळे आपल्याला हे आहेत, सॅम्पल क्वेश्चन्स आहेत. ओके. जर इथंपर्यंत काही डाऊट नसेल तर तुम्ही लिहू होऊ शकता बाळांनो. बोल बाळा दुर्वा. मॅम, हम्म. ते सगळं क्लासवाले 1 3/4 आहे ना, तर तिथे हम्म. पण तिथे बरोबर आले, 3/4. येस बेटा, कारण 3/4 जर बघितलास वन तू बाय थ्री तर त्याचं सिम्प्लिफिकेशन नाही होऊ शकत. येस ऑर नो? त्याचं सिम्प्लिफिकेशन होतं का बघ. इथे 6 झालं असेल तर त्याचं, आता बघ, इथे इथे सुद्धा मी एक तुम्हाला सांगते, जर इथे सर्कल आलं असतं. ओके. आता समज इथे एक मी सर्कल काढलंय. ओके. आणि त्याचे काय केलंयत मी, 6 पार्ट केलेत.
ओके बेटा. हा. आणि त्याचे काय केले असते मी, हम्म. 3 पार्ट जे आहेत ते शेडेड ठेवले असते आणि 3 पार्ट एम्प्टी ठेवले असते. ओके. तर काय येतं, 3/6. हम्म. 1 × 3/6. पण त्याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर काय झालं असतं, 1/2. हा. ओके. येस और नो. येस. 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 ओके चला, लिव्ह करायचं मग. कोणाला काय डाऊट आहे? मॅम. बोला. मॅम काल आणि आज आता डान्स नाही बघितला. कोणाचा डान्स बघायचा आहे? मॅम हम्म. फ्रायडेला डबल आहे क्लास. कसं करायचं, फ्रायडेला ठेवायचं मग डबल क्लास. मॅम तुम्ही 7 ते 8 घ्या, नाही 7 ते 9 घ्या. बाळा, माझं छोटं बाळ पण आहे. मग हम्म. बघूयात, आपण 8 ते 9 घेऊयात आणि जर झालं तर मग एक्स्ट्रा अर्धा तास घेऊयात. ओके.